बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गावामधल्या अनेक बायकांसह मुमताज आपल्या खेड्यात चिकनकारी, भरतकाम असं सगळं करत असते. काही नवे टाके शिकायला ती लखनौमध्ये येते आणि कल्पना केली होती त्यापेक्षा कितीतरी अधिक शिकते. तिचा छोटा मित्र मुन्नूही तिला मदत करतो. जॉली रोहतगी यांच्या या भावपूर्ण कथेला राम सोनी यांनी कागदाचं कातरकाम करून तयार होणाऱ्या सॉन्जी शैलीत चित्र काढली आहेत. तर ऐकूया गोष्ट स्वप्ने भरत जाणारी मुमताज. ओरिजिनल स्टोरी मुमताज एम्ब्रॉयडर्स हर ड्रीम्स बाय दस्तकारी हात समिती. गोष्ट लिहिली आहे जॉली रोहतगी. चित्रांकन राम सोनी. मराठीत अनुवाद संध्या टाकसाळे. हा अनुवाद त्यांनी प्रथम बुकसाठी केला आहे. गोष्ट वाचून दाखवली आहे असावरी दोषी. ईदचा सण आला आणि लखनौ शहर उत्साहाने गजबजून गेलं. नवे नवे कपडे घालून लोक बाजारातून हिंडत होते. तोंडाला अगदी पाणी सुटेल अशी लज्जतदार मिठाई दुकानात दिसत होती. जिलबी, लाडू, दिलबहार, चमचम, झालंच तर चटकदार कबाब, गरमागरम खमंग आलू टिक्की आणि बरंच काही. सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ, रंगीबेरंगी कपडे, झगमगते चांदीचे दागिने यांनी चौकातली दुकानं अगदी सजली होती. भरपूर भेटवस्तू आणि मिठाई भरलेले पानांचे द्रोण घेऊन मेहरुन्निसा, कमरुन्निसा आणि त्यांचा भाऊ अझहर मिया चालले होते. ईदच्या निमित्ताने भेट मिळालेले अप्रतिम चिकनकारी केलेले आपले नवे कपडे अभिमानाने मिरवत होते. मेहरूच्या कुडत्यावर गडद गुलाबी रंगाची फुलं भरली होती, तर कमरूच्या कपड्यांवर फुलापानांची नक्षी. अझहर मिया आपल्या नाजूक विणकामाच्या टोपीवर विशेष खुश दिसत होते. अब्बू म्हणजे त्यांचे वडील कंत्राटदार होते. चौकातले मोठे दुकानदार अब्बूंना कापड द्यायचे आणि अब्बू कशिदाकाम, भरतकाम करणाऱ्या बायकांकडून त्यावर चिकनकारी, कशिदाकारी करून घ्यायचे. दुकानदार त्या बायकांना पैसे द्यायचे आणि अब्बूंनाही कामाप्रमाणे कमिशन मिळायचं. अब्बूंना यातून बऱ्यापैकी पैसा मिळत असल्याने अम्मीला इतर बायकांसारखं भरतकाम करावं लागायचं नाही. कमरू आणि मेहरू मशिदीतल्या मदरशामध्ये शिक्षण घेत होत्या, तर अझहर मुलांच्या शाळेत जात असे. कमरू आणि मेहरू थोडंफार भरतकाम करत, पण त्यांचं त्याबद्दल जरा जास्तच कौतुक व्हायचं. कारण उघड होतं, त्यांच्या अब्बूंनीच तर वस्तीतल्या बायकांना हे काम मिळवून दिलं होतं आणि त्यातून 4 पैसे त्यांना मिळत होते. अझहर एकदम थांबला आणि म्हणाला, अरे, घरात आपली आणखी एक बहीण आहे आणि तिची आठवणच आपल्या कुणाला नाही. तिने नवे कपडेही नाही घातले. मुमताज काही आपली सख्खी बहीण नाही आहे, मावस बहीण तर आहे आणि तिला चालता येत नाही म्हणून ती आपल्याकडे आली आहे. दोघी एकदम फिस्कारल्या. पण तिच्यासाठी मिठाई घेऊन जायला हवी हे मात्र बरोबर. एव्हाना मुलं गोमती नदीच्या किनाऱ्यावर भरलेल्या जत्रेत पोहोचली होती. काय उत्साहाने सळसळणारं वातावरण होतं ते. रंगीत रिबिनी, काचेच्या बांगड्या, चमचमत्या माळा, मातीचे प्राणी, पक्षी, बाहुल्या, सैनिक अशा अनेक गोष्टी विकायला होत्या. प्रत्येकाच्या आवडीचं काही ना काहीतरी तिथे होतंच. त्या सगळ्या जल्लोषात ही मुलं आपल्या मावस बहिणीला विसरून गेली. अबिदा खालाकडे म्हणजे या मुलांच्या मावशीच्या घरात मुमताज एकटीच बसली होती. जवळच कोपऱ्यात तिच्या कुबड्या होत्या. तिचे हात भरतकाम करत होते. पण मन मात्र होतं लांब, तिच्या हरदोई या गावी. तिथे तिची अम्मी आणि 2 बहिणी राहत असत. त्यांनाही माझी अशीच आठवण येत असेल का जेवढी मला येतेय. मुमताजचे वडील वारल्यानंतर घरात पैशाची नेहमीच तंगी असायची. एक दिवस अबिदा खालाने सुचवलं की वस्तीतल्या बायकांनी दुपारी एकत्र येऊन भरतकाम करायला काय हरकत आहे. तेव्हापासून बायका रोज कुणाना कुणाच्या तरी परसदारी एकत्र येऊन बाजेवर किंवा चटईवर बसून रेडिओवरची गाणी ऐकत ऐकत भरतकाम करू लागल्या. या बायकांना अधूनमधून चहा देण्याची जबाबदारी मुमताजवर होती. वयस्क बायका मात्र आपापल्या पानांच्या डब्यातून विडे काढून चघळत बसायच्या. चहाबरोबर गरमागरम गावगप्पाही होत, पण हात मात्र अखंड चालू. थेट संध्याकाळीच आपापलं भरतकाम आवरून त्या सगळ्या घरी जायला निघायच्या. रात्रीचा स्वयंपाक वाट बघत असायचा ना.
भरतकाम केलेलं कापड अबिदा खाला लखनौला कमरू आणि मेहरूच्या अब्बूंकडे पाठवायची आणि अब्बू त्या कामाचे पैसे आणि आणखी कापड पाठवायचे. थोड्याच दिवसांपूर्वी चिकनकारीमधले काही नवे टाके शिकण्यासाठी मुमताज अबिदा खालाबरोबर लखनौला आली होती आणि परत गावी जाऊन तिथल्या बायकांना ते शिकवणार होती. मुमताज आपल्या घरापासून खूप दूर आली होती आणि तरी एक चांगली गोष्ट म्हणजे तिचा खास आवडता पोपट मुनिया आणि लक्का आणि लोटन ही कबुतरांची जोडी तिच्याजवळ होती. हरदोईहून येताना आपल्याबरोबर त्यांनाही ती घेऊन आली होती. हे तिन्ही पक्षी अगदी हुशार होते. लक्का उंचच उंच भरारी घ्यायचा आणि लोटन कसरती करण्यात पटाईत. कधी उलट सुलट कोलांट्या उड्या तर कधी नाच. मुनियासुद्धा काही कमी नव्हती. माणसांच्या बोलण्याची ती अगदी हुबेहूब नक्कल करायची. मुमताजच कितीतरी वेळा मुनियाला आपली स्वतःची नक्कल करून दाखवायला सांगायची. मुमताज काम करायला बसली की लक्का लोटनची जोडी दाणे टिपून उंच ढगात लुप्त व्हायची आणि परत थोड्या वेळाने दाणे टिपायला हजर. लखनौला आल्यावर मुमताजला आणखी एक मित्र मिळाला होता. शेजारच्या भाजीवाल्यांचा 8 वर्षाचा मुन्नू. तो आपल्या वडिलांबरोबर भाजी विकत फिरायचा आणि आपल्या खास आवाजात भाजी घ्या भाजी अशी हाळी द्यायचा. नुकतीच मुमताजची त्याच्याशी दोस्ती झाली होती. मुमताज आपला नाश्ता त्याच्याबरोबर वाटून घ्यायची. दोघं लक्का लोटनच्या करामती बघत बसायचे. ईदच्या दिवशी ही दोघं पक्ष्यांच्या गमती बघत बसलेले असताना मुन्नूच्या लक्षात आलं की मुमताज खूप उदास दिसतीये. इतकी की रडूसुद्धा फुटेल तिला. त्याने विचारलं, आपा आज तू गप्प गप्प का? गावची आठवण येते का? तिथे आणखीही पक्षी आहेत तुमच्याकडे? मुमताजने आपलं भरतकाम पुन्हा सुरू करत म्हटलं, नाही पक्षी नाही आहेत आणखी. अम्मी आणि रेहाना सलमा या माझ्या दोघी बहिणी आहेत तिथे. मुन्नूने विचारलं, तुला हे भरतकाम कोणी शिकवलं? आमच्या 3 पिढ्या चिकनकारी करतायत. मी माझ्या आईकडून आणि आजीकडून ही कला शिकले, मुमताज म्हणाली. माझ्या आईची आई ही लखनौच्या फतेहगंज भागातली होती. तो भाग चिकनकारी आणि कटवर्कसाठी खूप प्रसिद्ध होता. आजी मला लखनौचे नवाब आणि त्यांच्या बेगमांचे किस्से सांगायची. बारादारी म्हणजेच 12 दारांच्या महालाची गोष्ट, गझला आणि शेरो शायरीच्या मैफिली असंही बरंच काय काय सांगायची. आणि तिच्या हातची बिर्याणी, कबाब आणि शेवय्या एवढ्या लज्जतदार असायच्या की सांगतानाही तोंडाला पाणी सुटतंय. ती नेहमी चिकनकारी केलेली पांढरी चादर म्हणजे शालीसारखं डोक्यावरून आणि खांद्यावरून गुंडाळायचं तलम वस्त्र घ्यायची. अजून आहे ती चादर माझ्याजवळ, तिची आठवण म्हणून. आजीच्या गोष्टी सांगताना मुमताजचा चेहरा उजळला. माझ्या आईलाही मी सतत चिकनकारी कशिदा काम करतानाच बघितलंय. दिवसभर कपड्यातून सुई दोरा सतत वर खाली सफाईने फिरत राहायचा. म्हणजे ती कधी घराबाहेरच नाही पडायची? मुन्नूने आश्चर्याने विचारलं. अगदी क्वचित, कधी भाजी आणायला किंवा नातेवाईकांना भेटायला. रेहाना आणि सलमाही खूप कमी वेळा बाहेर जातात आणि जेव्हा जातात तेव्हा डोक्याला ओढणी गुंडाळून. आई बुरखा घालते. माझ्या बहिणी शाळेतही गेलेल्या नाहीत. मी मात्र 8वीपर्यंत शिकले आणि आता मात्र आई आणि बहिणीकडून चिकनकारी भरतकाम शिकतेय. अरे वा, तू शाळेत जात होतीस? मुन्नूला त्याचं अप्रूप होतं, कारण लहानपणापासून वडिलांनाच मदत करत असल्यामुळे त्याला शाळेत जायला मिळालंच नव्हतं. हो, चिकनकारी कशिदाकाम करणाऱ्या आमच्या समाजात मुली फारशा शाळेत जात नाहीत. माझ्या आईलाही लिहिता वाचता येत नाही. तिला तर हेही कळायचं नाही की आपण केलेल्या कामाचे व्यापाऱ्याकडून किती पैसे यायला हवेत. सुरुवातीला मी तिला थोडा हिशोब शिकवला, नंतर पैशाची गरज पडली आणि मग मीही भरतकाम करायला लागले. मुमताज बोलता बोलता एकदम थांबली आणि हळुवारपणे म्हणाली, कधी कधी खूप आठवण येते तिची. मग मी रात्रभर रडत बसते. तिचं मन दुसरीकडे वळवावं म्हणून मुन्नूने पटकन विषय बदलत तिला विचारलं, आपा तुला स्वप्न पडतात का ग रात्री? हो पडतात तर. स्वप्नात मी लक्का आणि लोटन यांच्यासारखी मोकळ्या निळ्या आभाळात उंच उंच उडते आणि किती ठिकाणांची सफर करून येते. कधी वाटतं आजीसुद्धा भेटेल एखाद्या दिवशी. मुमताज म्हणाली, हो ना,
मग जा बरं, झटकन आजीची ती चादर घेऊन ये, मी तुला एक खेळ शिकवतो. मुन्नू रुबाबात म्हणाला. त्याने तिला चांद पाशाविषयी सांगितलं. चांद पाशा हा एक आजारी वृद्ध जादूगार होता. आपल्या वडिलांबरोबर हिंडताना त्याच्याशी मुन्नूची ओळख झाली होती. त्याने मुन्नूला एक अतिशय गमतीची जादू शिकवली होती. मुन्नूला वाटत होतं की ती जादू बघून का होईना मुमताजचं दुःख जरा हलकं होईल. मुमताजने आतून चादर आणली. ही चादर आजीने आपल्या हाताने भरली होती. डोळे ठरणार नाहीत इतकं सुंदर काम होतं ते. एक एक टाका नेटका आणि सफाईदार. काठाची धावती टीपसुद्धा अगदी बारीक आणि एकसारखी. आपल्या नातीला तिने दिलेली ही शेवटची भेट होती. आता या चादरीचा एक टोक तू पकड, दुसरं मी पकडतो हां. आता एक मोठा श्वास घे आणि अशा एखाद्या गोष्टीचा विचार कर जी तुला अगदी हवीच आहे, मुन्नू म्हणाला. मुमताज विचार करायला लागली. कल्पना करायला लागली की आपण ढगांच्या वरून उडत आहोत, नवी ठिकाणं बघत आहोत, नव्या लोकांना भेटत आहोत. तिला वाटू लागलं की चादरीच्या काठाच्या धावत्या टिपेसारखी तीही धावतेच आहे. वेगाने, आणखी वेगाने. चादरीचं तिसरं टोक लोटनने आपल्या चोचीत धरलं आणि लक्काने चौथं, आणि ते सगळे अलगद वर उडू लागले. खालची जमीन लांब जात होती आणि आकाश जवळ येत होतं. ते सगळेजण एका खूप दूरच्या अनोळखी शहरात जाऊन पोहोचले. तिथले डोंगर निळे होते. स्वच्छ निळ्या आकाशात अनेक रंगांचे पक्षी उडत होते. खालच्या दरीमध्ये मधुर फळांची लगडलेली झाडं होती आणि मोहक फुलांनी बहरलेल्या बागा होत्या. मुमताजला घेऊन लक्का आणि लोटन एका निळसर हिरव्या सरोवराच्या काठावर उतरले. तिथे लांब गरम कपड्यातले मान खाली घालून आपल्या कामात अग्निमग्न झालेले काही लोक बसले होते. अगदी बारीक सुयांनी ते लोकरीच्या शालीवर भरतकाम करत होते. रंगीबेरंगी फुलं, पानं, पक्षी त्यांच्या आसपास होते, अगदी हुबेहूब तसंच. त्यांच्यापैकी सर्वात जुने जाणते कशिदाकार खुर्शीद यांनी मुमताजचं स्वागत केलं आणि ती कुठून आली असं तिला विचारलं. मुमताज नमस्कार करत म्हणाली, मी लखनौहून आली आहे, चिकनकारी करते. खुर्शीदने हातातली भरतकाम चालू असलेली शाल दाखवत तिला म्हटलं, हे बघ बाळ, काश्मीरची सगळी फुलं आणि पक्षी मी इथे चितारले आहेत. हे आहे गुलिस्तान, म्हणजे फुलांनी भरलेला बगीचा, आणि हे बुलबुल. हे जे बघतेस ना त्याला आम्ही म्हणतो चष्मे बुलबुल, म्हणजे बुलबुलचा डोळा. ज्याप्रमाणे बुलबुल पक्षी आपल्या चारही बाजूंना बघू शकतो, त्याप्रमाणे या टाक्याकडे कुठल्याही दिशेने बघितलं तरी तो तसाच दिसतो. असं म्हणून त्यांनी तो टाका मुमताजला शिकवला. मुमताज तो नवा टाका चटकन शिकली आणि तिची बोटं शालीवरून सरसर फिरू लागली. थोड्या वेळाने खुर्शीदने मुमताज आणि मुन्नूला कहवा, म्हणजेच कावासुद्धा म्हणतात त्याला, काश्मीरी चहा आणि गरमागरम नान दिले. पूर्वीच्या काळी काश्मीरी कशिदाकारांनी लखनौला नवाबांच्या दरबारी जाऊन चिकनकारी करणाऱ्यांबरोबर कसं काम केलेलं आहे हेही त्यांनी सांगितलं. थोड्याच वेळात लक्का आणि लोटन परत आले आणि आपल्या नव्या मित्रांचा निरोप घेऊन मुमताज पुन्हा लखनौच्या दिशेने उडायला लागली आणि क्षणातच ती आबिदा खालाच्या घरात होती. मुन्नूशी ती काही बोलणार एवढ्यात मुन्नूच्या वडिलांची हाक आली आणि मग तो धावत घरी गेला. मुमताज आपल्या भरतकामात गढून गेली. डोक्यात फेर धरून होते तिने त्या अद्भुत सफरीत बघितलेले नक्षीकामचे नवे नवे नमुने. थोड्याच दिवसात फुलं, पानं, पक्षी भरलेला एक अप्रतिम कुडता तिने तयार केला आणि प्रत्येक नक्षीच्या मधोमध होता चष्मे बुलबुल. हे सुंदर आणि कल्पक काम बघून वस्तीतल्या बायका अगदी चकित झाल्या. मेहरू आणि कमरू यांना आनंद होण्याऐवजी त्या आपल्या मावस बहिणीवर जळायला लागल्या. मुमताज तर कुठे बाहेर जात नाही, काही बघत नाही, मग ही इतकी सुंदर नक्षी तिला कशी सुचली, कसे एवढे चांगले रंग वापरले तिने. मेहरू खट्टू होत म्हणाली, हो, पण लवकरात लवकर आपल्याला काहीतरी करायला हवं, नाहीतर सतत असंच कौतुक तिच्या वाट्याला यायचं. कमरू म्हणाली. लवकरच दोघींनी मग एक युक्ती शोधली. एके दिवशी लक्का आणि लोटन यांना दाणे आणण्यासाठी मुमताज बाहेर गेली होती. तेवढ्यात या दोघींनी भरतकामाचं तिचं रंगीत कापड
आणि रंगीत दोरे लपवून ठेवले. आता फक्त पांढरं कापडच शिल्लक राहिलं. मेहरू अंगठा नाचवत म्हणाली, बघूया आता तिचं कसं काय कौतुक होतं ते. दुसऱ्या दिवशी मुन्नूने बघितलं की मुमताज उदास होऊन कबुतरांजवळ बसली होती. मुन्नूने विचारल्यावर आता आपल्याकडे फक्त पांढरंच कापड कसं आहे आणि पांढरं कापड लवकर मळत असल्याने त्यावर काम करणं किती अवघड असतं हे मुमताजने सांगितलं. आणि रंगीत दोरेही नाहीत, मग भरतकाम कसं करणार? मुमताज दुःखी होत म्हणाली. अशी उदास होऊ नकोस आपा, मुन्नू म्हणाला. आण बरं तुझ्या आजीची चादर आणि बघ कुठल्या जादूच्या नगरीत जाऊन पोहोचतेस ते. आणि ठाऊके, यावेळी मुमताज उडत उडत कुठे पोहोचली ते? एका प्राचीन नगरीत. तिथे रंगच नव्हते. कितीतरी लोक होते तिथे. काही पायी जात होते तर काही झोकदार बग्गीमधून. पण आश्चर्याची गोष्ट अशी की प्रत्येकाच्या अंगावर फक्त पांढरेच कपडे होते. सुंदर भरतकाम केलेले, तलम, मुलायम, चमकदार पांढरे. आणि काय आश्चर्य, मुमताजला तिची आजी दिसली. एका मोठ्या रस्त्याच्या कडेला कडुनिंबाच्या झाडाखाली एका पांढऱ्या बाकावरती बसली होती. आजी, आजी! मुमताज आनंदाने हाका मारत आजीजवळ गेली आणि तिच्या गळ्यात पडली. आजीने मायेने कुरवाळत तिला विचारलं, बाळा, अगं इतकी दुःखी का दिसतेस तू? अगं तुला माहीत नाही, पण अस्सल चिकनकारी ही कधीच रंगीत कपड्यावर करत नाहीत. पिढ्यानपिढ्या पांढऱ्या मलमलवरच चिकनकाम केलं गेलं, कारण मुख्यतः पुरुषांना घालण्यासाठी केलेले कपडे होते ते. आता बायकाही चिकनचे कपडे घालायला लागल्यावर मग लोकांनी रंगीत कपड्यांवर चिकनकाम करायला सुरुवात केली. पण खरं सांगायचं तर पांढऱ्या मलमलच्या कापडावर पांढऱ्याच दोऱ्याने केलेलं काम म्हणजेच अस्सल चिकनकारी. तेच चिकनकारीचं मर्म आणि गाभा आहे. असं काम करणाऱ्या स्त्रीचं कौशल्य अगदी पणाला लागतं. या जादूनगरीतून मुमताज जेव्हा परत आली तेव्हा तिने एक मोठं पांढरं कापड घेतलं आणि त्यावर पांढऱ्या धाग्याने फुलं भरायला सुरुवात केली. हरदोईचे आंबे आणि काश्मीरचे बदाम यांच्या पानांसारखी दिसणारी पानं तिने काढली आणि फुलझाडांच्या मधोमध होता एक डौलदार मोर. सगळं इतकं मोहक होतं की जणू जादूचीच चादर होती ती. मुमताजच्या कामाचा एवढा बोलबाला झाला की चिकनकारीचे घाऊक व्यापारी आणि इतर सगळ्यांच्या तोंडी हरदोई गावच्या एका छोट्या कलाकार मुलीचंच नाव होतं. काही प्रतिष्ठित श्रीमंत स्त्रिया अबिदा खालाकडे आल्या आणि आपल्या प्रदर्शनात मुमताजचं चिकनकाम ठेवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. आता मात्र कमरू आणि मेहरूच्या जळफळाटाला पारावारच राहिला नाही. मुमताजला आता आणखी प्रसिद्धी मिळायला नको यासाठी त्यांनी आणखी एक डाव रचला. चिकनकारी किंवा भरतकाम करण्या अगोदर जे डिझाईन भरायचं असतं त्याचा नमुना कच्च्या रंगाने त्या कापडावर छापला जातो. भरतकाम पूर्ण झाल्यावर कापड धुतलं की हा कच्चा रंग निघून जातो. कमरू आणि मेहरूने ठरवलं की मुमताजला ही डिझाईन्स छापून द्यायचीच नाहीत. पण आता मुमताज अशा छोट्या मोठ्या गोष्टींना मुळीच घाबरणार नव्हती. स्वप्नात बघितलेल्या एवढ्या गोष्टी मुमताजच्या डोक्यात होत्या की असल्या डिझाईन्सच्या नमुन्याची तिला गरजच नव्हती. आणि एक दिवस ती आनंदाची बातमी आली. मुमताजने चिकनकाम केलेली ती पांढरी चादर बक्षीस विजेती ठरली होती. टाऊन हॉलमध्ये होणाऱ्या बक्षीस समारंभासाठी तिला निमंत्रण आलं. मुमताजला खूप आनंद झाला होता. मेहरू आणि कमरू यांनीही कार्यक्रमाला यावं असा आग्रह तिने धरला. आपलं वागणं आठवून आता खजील होण्याची पाळी या दोघींची होती. मुमताजचं किती कौतुक होतंय आणि तिला केवढा मान दिला जातोय ते कमरू आणि मेहरू यांनी कार्यक्रमात बघितलं. काही जणांनी तर अशा गुणी मुलीच्या त्या बहिणी असल्याबद्दल त्यांचंही अभिनंदन केलं. समारंभाहून घरी परतल्यावर कमरूने मुमताजला शेवटी विचारलंच, डिझाईनचे इतके एकाहून एक सरस नमुने तू कुठून आणलेस? काही क्षण मुमताज गप्प बसली. मग तिला वाटलं की आपल्या त्या जादूचं गुपित या बहिणींनाही सांगावं. हसत हसत कमरूला ती म्हणाली, बघ ही आजीची चादर. याचं एक टोक तू पकड आणि अगदी मन लावून विचार कर. कमरूने एक टोक पकडलं पण तिला कसलाच बोध होईना. काय म्हणत होती मुमताज?
तिला तर गुटरगू करत करामती करणारे लक्का लोटन आणि मुनिया दिसत होते. ह्या पलीकडे आणखी काहीच नाही. अशा अनेक लोककलेच्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या आमच्या चॅनलला जरूर भेट द्या. यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर. आमची वेबसाईट आहे www.booksthatspeak.com. धन्यवाद.